दिघा स्टेशन हा प्रोजेक्ट खरं तर इथल्या रहिवाशांसाठी खूप महत्त्वाचा होता. पहिला ऐरोलीवरून डायरेक्ट ठाण्याला जावं लागायचं. ठाण्याला उतरून 20 रुपये द्या आणि मग विटाव्याला यायला लागायचं. 30-35 रुपये घेतात ठाण्याला जायला. बरीच ट्रॉफिक लागायची, परत जाताना टेन्शन, वेळेवर रिक्षा नाही मिळायच्या. जो प्रवास पूर्वी दिघ्यापासून ठाण्याला येऊन मग नवी मुंबईच्या दिशेने सुरू व्हायचा, तो आता सरळ दिघ्यावरूनच सुरू होतो. लोक दिघा स्टेशनला उतरून डायरेक्टली विटाव्यामध्ये जाऊ शकतात. मग इथं आता 10 रुपये जाणं होतं, येणं होतं. पैसे वाचले आणि वेळेवर आम्ही घरी पोहोचू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. लाखो प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. जी गर्दी सगळी रोडवेजवर जमायची, ती सगळी माणसं आता रेल्वेचा वापर करतायत. हे स्टेशन होण्याकरता इथल्या खासदारांनी, इथल्या ग्रामीण लोकांनी सुद्धा खूप मेहनत केली आहे. 9 वर्षापासून ते झगडतात त्या स्टेशनसाठी. खूप चांगलं काम केलं आहे. विचारे साहेबांनी या स्टेशनसाठी जवळजवळ 9 वर्षाचा संघर्ष केलेला आहे आणि हा संघर्ष जो आहे दिघावासीय कधीच विसरू शकणार नाही. जनहितासाठी संघर्ष करत राहणार, क्रांतीची मशाल दगदगणार. इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात. निशाणी मशाल.